पण गीतेला सुद्धा अशाच पद्धतीने वाल्मिक कराडली अडकवलेलं आहे। आता वाल्मिक कराड फक्त स्वतःचा विचार लक्ष देऊन ते काम करतात, तसंच काम बीडला सुद्धा करण्याची जरूरत आहे। आणि महिन्यातून एकदा जाण्यापेक्षा ते मोठे नेते ते नक्कीच त्याबद्दलचा योग्य निर्णय घेतील, पण तिथं आठवड्यामध्ये एकदा तरी जाण्याची जरूरत आहे। पोलीस प्रशासनावर लक्ष देण्याची जरूरत आहे आणि तिथं जो सर्व समाजावर अन्याय होत असतो तो कुठेतरी न होता सामान्य लोकांना तिथं न्याय मिळाला पाहिजे, तो कुठल्याही समाजाचा असो, असं प्रशासन तिथं चाललं पाहिजे। पोलीस प्रशासनावर खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे, त्यामुळे दादा लक्ष देतील अशी अपेक्षा आपण धरूया आणि ते सुद्धा देत असताना स्वतः लक्ष देऊन स्वतःच तिथले ते पालकमंत्री आहेत अशा पद्धतीने काम करणार। आता वाल्मिक कराडबद्दल बोलायचं झालं तर 7 महिन्यापूर्वी मीच म्हणलं होतं की आता आमचं सगळ्यांचं मत आहे, ठीक आहे, मोका त्यांना लागला असला तरी मर्डरच्या बाबतीत तो लागलाय का 302 लागलाय का हे आपल्याला तिथं बघावं लागेल, पण तसं काय होताना दिसत नाही। आता सगळ्यांना लातूरला नेलं जात आहे, ठीक आहे, तुम्ही आता कुठेतरी इकडं ढकल तिकडे ढकल असं करताय, पण तिथं असणारे देशमुख परिवार, तिथं असणारा सगळा बीड जिल्हा, अख्खा महाराष्ट्र वाट बघत आहे की यांना लगेचच्या लगेच तिथं कुठेतरी आता जे कुठले कलम असतील त्या कलममध्ये त्यांना दोषी ठरवावं, त्यानंतर तिथं त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्या कुटुंबावर देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा, त्याच्याबरोबर सूर्यवंशी कुटुंबाला सुद्धा तिथं न्याय मिळाला पाहिजे, पण तसं काय तिथं होताना दिसत नाही। फक्त चालढकल होते, पुढे काही गोष्टी ढकलल्या जात आहेत, असं कुठेतरी सरकारमध्ये नेत्यांना वाटतंय की लोक जे आहेत म्हणजे महाराष्ट्राचे स्वाभिमानी लोक आहेत त्यांची जी काय मेमरी आहे ती कुठेतरी शॉर्ट आहे। काही काळ हा विषय चालेल, नंतर सगळेच लोक हा विषय विसरून जातील आणि मग मुद्दामून पुढं काही गोष्टी ढकलत आपण जर गेलो तर हा विषय जरा मागे पडेल। टी व्हीवर आज बघितलं तर आज तेवढ्या मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसत नाही, पण शेवटी आज हे जे प्रकरण आहे हे काही कुठल्या नेत्याचं नाही तर कुठल्या पक्षाचं राहिलेलं नाही, हे सगळं सामान्य लोकांचा विषय झालेला आहे। सामान्य लोक एकवटली आहेत आणि जोपर्यंत देशमुख परिवाराला आणि सूर्यवंशी परिवाराला न्याय मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्राची लोक शांत बसणार नाही। पण माझं एकच मत आहे की हे जे काही राजे आहेत आजच्या नेते नाही तर आपण या सरकारमध्ये असणारे राजे त्यांच्या वजिराला वाचवण्यासाठी खूप काय करतायत। माझं मत एवढंच आहे, या वजिराचा विचार जरा कमी करा आणि कुठेतरी सामान्य लोकांचा विचार करण्याची जरूरत आहे आणि लवकरात लवकर निर्णय घेऊन कारवाई ही झालीच पाहिजे अशी विनंती या ठिकाणी करतो। वजीर जर असतील तर मग राजांनी राजीनामा देणं अपेक्षित आहे। हे बघा, जर विचाराला पक्के असणारे नेते असले असते, जसं आर राभा होते, एक छोटीशी टीका झाली की त्यांचा हिंदी बोलत असताना एक चुकीचा शब्द गेला, पण विचाराला पक्के असल्यामुळे आणि त्यांच्याकडे कुठेतरी एक आपण नैतिकता असल्यामुळे त्यांनी तिथं लगेच स्वतःचा राजीनामा दिला। तिथं विलासराव देशमुख साहेबांनी सुद्धा राजीनामा दिला होता, हे आपण सगळ्यांनी तिथं बघितलं, दादांनी सुद्धा राजीनामा दिला होता। आता मग नैतिकता असणारे जे नेते असतात ते राजीनामा देतात, पण ज्याला नैतिकता नाही असा व्यक्ती राजीनामा देत नसेल तर त्याला आपण काय बोलणार। तर माझं एकच मत आहे की हे जे मोठे नेते आहेत त्यांच्याकडे नैतिकता आहे, पण मग ती दाखवली पाहिजे आणि राजीनामा दिला पाहिजे। त्यामुळे लोक राजीनामा मागतील, पण नैतिकता दाखवत या नेत्यांनी सुद्धा कुठेतरी काही गोष्टी स्वीकारून 6 महिन्यासाठी 9 महिन्यासाठी जोपर्यंत न्याय मिळत नाही देशमुख परिवाराला सूर्यवंशी परिवाराला त्या लोकांनी तिथं नेत्यांनी राजीनामा नैतिकता बघून तिथं दिला पाहिजे। नैतिकता असेल तर राजीनामा देतील, नैतिकता नसेल तर तसं काय होताना आपल्याला दिसत नाही। सगळ्या पक्षामध्ये फेरबदल झाले पाहिजे, जे सत्तेत आहेत त्याच्यामध्ये करायचं नाही करायचं होतं त्यांचा विषय। आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा जी काय बैठक पवारसाहेबांनी घेतली होती, जयंत पाटील साहेबांनी, सुप्रियाताईंनी, आव्हाड साहेबांनी, अनिल देशमुख साहेबांनी या सगळ्यांनी मिळून जी बैठक घेतली होती तिथं सुद्धा म्हणजे आमच्या पक्षामध्ये सुद्धा फेरबदल होतील असे कुठंतरी तिथं निर्देश नाही तर एक अंदाज पवारसाहेबांनी तिथं दिलेला आहे। आमच्या पक्षामध्ये सुद्धा काय होते हे येत्या काळामध्ये तिथं बघावं लागेल, पण हे झाले पाहिजे नाही तर होत असतात। आता कुठल्या पक्षामध्ये काय बदल होतात हे आपल्याला बघावं लागेल। काल असं म्हणाले राष्ट्रवादी हे काटुकारशाही नाही आहे, एका व्यक्ती केंद्रित पक्ष होतो जो आहे तो राष्ट्रवादी, मी फक्त मला विनंती केली म्हणून अधिवेशनाला थोड्या वेळ आलो, ते नाराज आहेत, तुमच्या संपर्कात आहेत काय? आदरणीय भुजबळ साहेब हे मोठे नेते आहेत, अनुभवी नेते आहेत। आज ते जे काय बोलतायत ते मनातून बोलत असावेत असं आपल्याला म्हणावं लागेल, पण त्यांच्या पक्षामध्ये काय चाललंय याच्यावर बोलण्यापेक्षा आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ते जेव्हा काम करत होते त्यांच्या
कडनं असं कुठेही वक्तव्य आलं नाही की पवार साहेब काम करत असताना एक अधिकारशाहीच्या माध्यमातून तिथं करतात. कारण पवार साहेबांचं मत हे नेहमी हेच असायचं की लोकशाही टिकली पाहिजे. सर्व मोठ्या नेत्यांना विश्वासात घेणं, कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेणं ही पवार साहेबांची स्टाईल आहे. आणि पवार साहेबांनी एक अधिकारशाही न ठेवता लोकशाही ठेवली. त्यामुळे भुजबळ साहेब जेव्हा पवार साहेबांबरोबर होते तसं कुठेही त्यांना असं वाटलं नाही की एक अधिकारशाही आहे. हाच विचारामध्ये आणि स्टाईलमध्ये फरक आहे आणि नेत्यांमधला फरक आहे असं कुठंतरी आपल्याला म्हणावं लागेल. साहेब, पहिले खान हल्ला करणारा जो आरोपी आहे तो संशयित बांगलादेशी असल्याचं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे. पुण्यात सुद्धा बांगलादेशांचं वास्तव्य आता उघडकीस आलेलं. आता कोण आहे, कसं आहे हे आपल्याला पकडल्यानंतर तिथं कळेल. आता आमचं फक्त एकच मत आहे की तुम्ही या विषयाला दुसरीकडे कुठे घेऊन जाऊ नये. पकडा, त्याला पकडलं आहे, त्याच्यावर काय करता हे आपल्याला बघावं लागेल. पण सिद्दीकी साहेबांचा सुद्धा विषय जर आपण घेतला, भलतीकडेच कुठेतरी घेऊन गेले. त्यांचा मुलगा विनंती करतोय की मारेकरू दुसरे कोणीतरी आहेत, त्यांना तुम्ही पकडलं पाहिजे. याच्यामध्ये आर्थिक व्यवहार आहे, इथं कुठेतरी बिल्डर लॉबी इन्वॉल्ड आहे, पण त्याच्यावर हे सरकार कुठे लक्ष देत नाही. आणि मग इथं सुद्धा सैफ अली खानवर जो काही हल्ला झाला त्याला वेगळ्याच दिशेने, म्हणजे इथं आमच्या सगळ्यांचं मत आहे की इथं कलाकार नेते सेफ वाटत नाहीत, त्यांना सुखरूप नाही, त्यांच्यावर हल्ला होतो, गोळीबार होतो, चाकूवार होतो. मग जर मोठे नेते आणि कलाकार आणि हे प्रसिद्ध VIP लोकच जर सेफ नसतील या महाराष्ट्रामध्ये तर गरिबाचं आणि सामान्य लोकांचं काय होणार. त्याच्यावर चर्चा होण्यापेक्षा पोलिसांनी आता वेगळी भूमिका घेत, पोलीस जिथं कमी पडले मग आता पोलीससुद्धा राजकीय नेत्यांसारखं नाही तर राजकीय नेत्यांचा आदेश घेऊन या सगळ्या गोष्टीला आता कुठंतरी वेगळ्या दिशेने घेऊन चाललेत. मग असं म्हणावं लागेल की हा जो मारेकरू आहे आणि हा विषय थोडा बांगलादेशकडे जो घेऊन नेला जात आहे, मग आपल्याला म्हणावं लागेल मुंबईचं इलेक्शन जरा जवळ आलेलं दिसतंय. उत्तम जानकर यांनी राजीनामा देणार असल्याचे मुंबई वरती निवडणूक आयोगाकडे ते जाणार आहेत. मात्र विरोधकाकडून म्हटलं जाते की राजीनामा अध्यक्षाकडे किंवा विधानसभा अध्यक्षाकडे द्यावा लागतो. ही स्टंटबाजी. मी जानकर साहेबांना म्हणेल की राजीनामा देऊन चालणार नाही, आपल्याला लढावं लागेल. आणि मी सगळ्या नेत्यांना विनंती करतो, म्हणजे आमच्या पक्षाच्या सुद्धा, काँग्रेसला सुद्धा, उद्धव ठाकरे साहेबांच्या सुद्धा आणि इंडिया आघाडीमध्ये जे कोणी आहेत की बाबांनो आपल्या सगळ्यांना एकत्रित यावं लागेल. EVM मशीनमध्ये जसा डाऊट आपल्याला आहे तसं सामान्य लोकांना, मतदारांना सुद्धा डाऊट आहे. हा क्लिअर झाला पाहिजे. पण दुर्दैव असं की आपण भूमिका घेतो, विरोधातले नेते भूमिका घेतात, नंतर शांत बसतात, परत भूमिका घेतात, शांत बसतात. अरे माझं मत आहे की आपल्या सगळ्यांना डाऊट असेल, शंका असेल तर चला एकत्र लढूया, ह्याच्यावर चर्चा होऊ द्या. पण विरोधकांकडनं सुद्धा काय अशा पक्क्या पद्धतीने नाही तर ताकदीने एखाद्या विषयाला पुढे कुठे घेऊन जात नाही. जानकर भाऊ तिथं प्रयत्न करतायत, लढतायत. मी विनंती करेल की राजीनामा देण्यापेक्षा कुठेतरी आज लढण्याचे दिवस आहेत, एकत्रित राहू आणि विचारासाठी आणि जे काय मशीनमध्ये गडबड झालेली आहे ती जी लोकांची शंका आहे ती क्लिअर करण्यासाठी येणाऱ्या इलेक्शनमध्ये कशा पद्धतीने आपण EVMला तिथं लक्ष देऊन काही गोष्टी करायच्या त्याच्यावर लक्ष देऊन लढण्याची जरूरत आहे. त्यामुळे जानकर साहेबांना विनंती आहे की माघार घेण्यापेक्षा एकत्रित